कांदे लावणारी पोरगी मुंबई पोलीस होऊ शकते, तर तुम्ही पण काहीतरी सगळं संकट दूर करता करता पुढे जाऊ शकतो माणूस. माझा रोज डबा एसटीने यायचा. कोणत्याच मुलीचा डबा एसटीने येत नाही. मी रोज डबा एसटीने घ्यायचे. आधी ग्राउंड करायचे 6:30ला, उठून 6:30ला ग्राउंड स्टार्ट व्हायचं, 8 वाजता संपायचं. 9ला बस यायची, 9ला बस मधून डबा काढायचा. त्याच्यानंतर तो डबा मी सकाळचा संध्याकाळपर्यंत खाल्ला. 12वीच्या नंतर शिक्षण घेण्यासाठी पुरेसे पैसे नसल्यानंतर मी थोडस शिक्षणाला थांबवलं. हा मुंबई पोलीस होण्याचा मागं जेवढं कष्ट आहेत ना ते इतके भयंकर आहेत. पेपर द्यायला वेळेस सुद्धा पण पैसे नसायचे. फेब्रुवारीला जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळेस माझ्या मोबाईलला बॅलन्स सुद्धा नव्हता. मला दुसऱ्यांनी बॅलन्स टाकला, त्याच्यानंतर फोन केला, अगं तिथे तुझं हे झालंय, मुंबई पोलीस मधून सिलेक्शन झालंय. ते पहिले एक्सटर्नल ऍडमिशन घेतलं. तर साधारण 5 वर्ष मी लोकांच्या रानात गेले. नमस्कार, माझं नाव सय्यद रुकैया मुनीर, राहणार कोथरूड, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. सध्या माझी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झाली आहे. माझा जीवनाचा प्रवास मी थोडक्यात सांगणार आहे. मी लहानपणापासून गावात, म्हणजे जन्मच माझा कोथरूड गावात झाला. आमचं गाव एकदम छोटंसं आहे, निंबोरे सरांच्या गावाच्या जवळच आहे. तर माझं शिक्षण 1ली ते 4थी पर्यंत आमच्या गावात जिल्हा परिषदला झाला. त्याच्यानंतर कोळगावला 10वी पर्यंत 12वी पर्यंत शिक्षण कोळगावमध्येच घेतला. तर साधारण 5वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण माझं 12वीला कोळगावला झालं. ते असं की सायकलवर, कधी बसने किंवा कधी पाऊस असला की पायी किंवा कोणाच्या म्हणजे गावातले माणसं जे असायचे त्यांच्या गाडीवर, असं साधारण प्रवास झाला माझा 12वी पर्यंत. आणि 12वीच्या नंतर शिक्षण घेण्यासाठी पुरेसे पैसे नसल्यानंतर मी थोडंसं शिक्षणाला थांबवलं. त्याच्यानंतर मग ऍडमिशन असं बाहेरून एक्सटर्नलच घेतलं होतं. आणि असं करता करता माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. आणि त्याच काळात मग ग्रॅज्युएशन झालं. मग परत अभ्यास करायचा म्हणून नंतर MA नंतर अभ्यासाला सुरुवात केली. ते पण माझ्या मोठ्या भावाचं स्वप्न होतं की सरकारी नोकरीत आपल्या घराचं एक माणूस तरी पाहिजे. तो नाही झाला. त्याच्यानंतर मग त्यांनी मला सपोर्ट केला. म्हटलं बाबा आता तू तरी लाग काहीतरी अभ्यासाला. मग 1 वर्ष साधारण अभ्यास केला. मग तेवढ्या याच्यात मी आता सध्याला मुंबई पोलीस म्हणून नियुक्त झाले. पण हा मुंबई पोलीस होण्याचा मागं जेवढं कष्ट आहेत ना ते इतके भयंकर आहेत की सांगायला खूप वेगळं वाटतंय. साधारण भैयाचा कॅन्सर चालू झाल्यानंतर सगळं एवढं रिकवर करणं सोपं नव्हतं, कारण की मला फादर नाहीत. फक्त मदरवर माझी मम्मी एवढी आशा वर्करचं काम, त्यांना एवढं थोडासा पगार, त्याच्यात भावाचं एवढं दवाखान्याचा खर्च सोपं सांभाळणं सुद्धा शक्य नव्हतं. तो रिकवर झाल्यानंतर मला पैसे देणे एवढं पण तिच्यासाठी काही अवघड गोष्ट होती. माझा डबा यायचा. मी 1च वर्ष श्रीगोंद्यात राहिले, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी. आमचं गाव तालुक्यापासून 25 किलोमीटर लांब. माझा रोज डबा एसटीने यायचा. कोणत्याच मुलीचा डबा एसटीने येत नाही. मी रोज डबा एसटीने घ्यायचे. आधी ग्राउंड करायचे 6:30ला, उठून 6:30ला ग्राउंड स्टार्ट व्हायचं, 8 वाजता संपायचं. 9ला बस यायची, 9ला बस मधून डबा काढायचा. त्याच्यानंतर तो डबा मी सकाळचा संध्याकाळपर्यंत खाल्ला. एवढे अवघड दिवस मी काढलेत. आणि 9 ते साधारण 12 किंवा 1 पर्यंत लेक्चर चालायचं. त्याच्यानंतर परत 4ला लेक्चर, ग्राउंड सुरू व्हायचं. ग्राउंड सुरू व्हायचं. 2 टाइम ग्राउंड केलं मी. साधारण 3 महिने बऱ्याच कष्टातून काढलेत. आणि तेवढं असताना मी ग्राउंड 3 महिने साधारण केले. आणि लेक्चर मी सरांकडे केले ते राजा छत्रपती अकॅडमी म्हणून. आणि त्याच्यानंतर मग थोडे दिवस मी कौटल्याला पण होते 2-3 महिने. तर आज म्हणजे एवढे पैशाचं कमतरता असताना 1 महिन्यात मी फक्त 3,500 रुपये खर्च केला, कारण की पैसेच नसायचे. 3,500 रुपये म्हटलं तरी खूप व्हायचे. जेव्हा म्हणजे एवढं सगळं अभ्यास असा साधारण केला, त्याच्यानंतर मग 1 वर्ष असंच काढला. पेपर द्यायला वेळेस सुद्धा पण पैसे नसायचे. मुंबईला 2दा जाणं झालं. 7 ऑगस्टला माझं ग्राउंड होतं. 7 ऑगस्टला ग्राउंडला गेले तेव्हा माझ्याकडे होता टीवायला एक्स्ट्रा, म्हणजे जो सेकंड हँड मोबाईल घेतलेला होता, तो मोबाईल मी 7 ऑगस्टला हरवला. तो मोबाईल हरवल्यानंतर मग परत काही मोबाईल घेणं शक्य झालं नाही. मग त्याच्यानंतर छोटा मोबाईल सॅमसंगचा असतो ना, तो घेतला होता. म्हणजे घरातच होता जुना. मग त्याच्यात सिम कार्ड घातलं आणि ते चालू ठेवला होता. माझ्याकडे बॅलन्स घालायला सुद्धा पैसे नव्हते. 8 जानेवारीला 8 फेब्रुवारीला जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळेस माझ्या मोबाईलला बॅलन्स सुद्धा नव्हता. मला दुसऱ्यांनी बॅलन्स टाकला. त्याच्यानंतर फोन केला, अगं तिथे तुझं हे झालंय, मुंबई पोलीस मधून सिलेक्शन झालंय. म्हणजे एवढ्या कठीण परिस्थितीत
सर्वाइव्ह करणं सोपंच नाहीये, तेवढं मग कठीण काळ काढलाय बऱ्यापैकी. आणि त्याच्यानंतर जे आज मी तुमच्या पुढे उभी आहे, तर सगळ्यांच्या मागे संघर्ष असतो, पण सगळ्यांचा संघर्ष खूप वेगवेगळा असतो. माझा संघर्ष म्हणावा असा खूप खूप मोठा पण नाहीये आणि खूप छोटा पण नाहीये. सगळ्याच मुली संघर्ष करतात. त्यांना माझं असंच म्हणणं आहे की बाबा संघर्ष करा, आपल्या आई वडिलांना समजवा. आपली आई आपल्या मागे सदा कदा म्हणजे प्रत्येक वेळेस पाठिंबा देणार. आपल्या वडिलांना समजून सांगा, आपल्या भावाला कोणाला तरी जे घरात असेल ना त्यांना समजून सांगा, बाबा मी चांगलं करते, माझ्या मागं द्या, पाठिंबा करा, मला थोडा सपोर्ट करा. घरचे सपोर्ट करतात. तुम्ही अभ्यास सोडू नका. जेव्हा तुम्हाला काही पाहिजे असेल, ती एखादी गोष्ट अचीव करायची असेल ना, ती मन लावून करा. म्हणजे दुसरी मुलं भरती करायला 9-9 वर्ष जातात भरती करायला. माझ्यासोबत मुलं आहेत, आता श्रीगोंदा तालुक्याच्यात फक्त 5च मुलं झालेत, त्याच्यात 4 मुलं आहे आणि मी एक 5वी मुलगी, एकच मुलगी आहे. तर ती मुलं म्हणत होते की बाई तू एवढ्या पटकन कस काय झाली, आम्हाला 9 वर्ष झालेत किंवा आमचे 3 वर्ष झालेत, आम्ही अभ्यास करतोय. म्हणजे असं असतं की कमी कालावधीत आपण एकदा फोकस केलं ना, एक कॉन्सन्ट्रेशन करायचं, आपल्या घरची परिस्थिती आठवायची, बाबा आपल्या मागं कसं आहे, आपली आई काय करते, आपले घरचे काय करतात, ते जाणीव जर असली ना परिस्थिती, तर प्रत्येक गोष्ट हे साध्य होण्यासाठी काही लय वेळ लागत नाही. माझं असं म्हणणं आहे मुलींना तर मी सांगेल की तुम्ही घरच्यांना सांगा की बाबा आमच्याकडनं हे सगळं शक्य होईल, तुम्ही आम्हाला एक संधी द्या, एक संधीचं सोनं करून दाखवा, एक नाही तर दुसरी, लेतले 2च टाइम ट्राय करा, त्याच्यापेक्षा ट्राय करू नका. असं पण म्हणण्याचं काही माझं हे नाहीये, पण कसं आहे की जास्त वेळ टाइम देणं पण एका गोष्टीला चांगलं नसतं. मग ती गोष्ट साध्य नसेल होत तर मग तुम्ही दुसरी करा. पण असं आहे की बाबा काहीतरी साध्य करा. जीवनात हा ना सक्सेस होणं खूप महत्वाचं आहे. कोणत्याही गोष्टीत करा तुम्ही, असं नाही की सरकारी नोकरी पाहिजे, तुम्ही काही पण बिझनेस करा किंवा काहीतरी करा, पण ना स्वतःच्या पायावर उभा करा. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही दुसऱ्यावर डिपेंड राहू नका, कारण की हे जग एवढं फास्ट आहे की आपली परिस्थिती बदलायसाठी आपल्याला पुढं पाय टाकावाच लागेल. तुम्ही पुढं पाय टाका, बरोबर पुढच्या दिशेने पाय पुढं उचलत जातं. माझ्या एवढ्या सगळ्या प्रवासात मोलाची साथ माझ्या भावानी मोठा सपोर्ट केलाय. त्याच्यानंतर माझ्या आईनी पण प्रत्येक गोष्टीला हा म्हटलं, पुढं कर, तुला जे योग्य वाटेल ते कर. म्हणजे असं नाही की बाबा हा हे करू नको, आपल्याकडे पैसे जरी कमी असले तरी ती म्हटली बाबा तुझ्याच्याने जसं शक्य होईल तसं तू प्रयत्न करीत राहा. एवढं म्हणजे घरच्यांनी चांगला सपोर्ट केला. म्हणजे परिस्थिती कमी असताना सुद्धा घरचे बऱ्यापैकी पाठिंबा मला देत होते, हे महत्वाचं आहे. माझी 12वी झाली, त्याच्यानंतर FY ला एक्सटर्नल ऍडमिशन घेतलं, तर साधारण 5 वर्ष मी लोकांच्या रानात गेले. त्या काळात मी घोटवीला, नेहरमाळा आमच्या इकडचं, कोळगावचे ते कनेरवळ, इतकंच नाही तर परत आमच्या जे कोथळ गाव आहे ना, ते सगळ्या गावातून प्रत्येक शेतकऱ्याच्या गावात रानात मी बांधाला सगळ्यांच्या इथं कांदे लावले, ते पण उपत्यात. आज कांदे लावणारी पोरगी मुंबई पोलीस होऊ शकते, तर तुम्ही पण काहीतरी सगळं संकट दूर करता करता पुढे जाऊ शकतं माणूस. माझा भाऊ मोठा सय्यद युनुस, तुम्ही त्या युनुसची गोष्ट ही पुस्तक त्याचं पाहिलंच असेल. त्याची मी सख्खी बहीण लहान. तर जेव्हा त्याला कॅन्सर झालता ना, त्यावेळेस तो आजीकडे होता. म्हणजे तेव्हा कोरोनाचा काळ होता, तर त्याला आमच्या गावचं वातावरण काही सूट होत नाही, त्यामुळे तो तिकडेच राहिला होता. तर साधारण त्यांनी 6 किंवा वर्षभर त्या कंपनीत कामाला जायचा. त्याच्यानंतर त्याला कावीळ झाली असं कळलं होतं. तर कावीळचं साधारण 15 दिवस ट्रीटमेंट चालू झालं. त्याच्यानंतर मी ते नीट कव्हर झाला नाही. मग दुसरीकडे टेस्टला त्याचं बायोप्सी करायला टाकलं होतं, इकडं दीनानाथ मंगेशकर पुण्याच्या हॉस्पिटलला. तर त्याच्यानंतर रिपोर्ट आल्यानंतर त्याला पण कळलं की बाबा आपल्याला कॅन्सर झालाय. त्यांनी नंतर सांगितलं की कॅन्सर आहे म्हणून. मग मम्मी आजीच्या इकडे गेले, तर सगळं हॉस्पिटलचं जे तो ऍडमिट होता तेव्हा आजीने आणि आजोबांनी त्यांनी मामांनी पाहिलं होतं. तर 15 दिवसानंतर माझी आई गेली, कारण की घरी काय मम्मी आणि मी छोटा भाऊ असायचो, मग मम्मीला जाणं शक्य नव्हतं. 15 दिवसानंतर जेव्हा मम्मी गेली तेव्हा पाहिलं तर त्याला ताप पण भरपूर होता आणि त्याचं कॅन्सर झालाय. त्यानंतर सगळ्या म्हणजे घरात पूर्ण म्हणजे नातेवाईकमध्ये मावशीकडं मामाकडं सगळ्यांकडं असं शोक पसरला होता, बाबा एवढ्या चांगल्या मुलाला कॅन्सर झाला कसा. कारण की कॅन्सर हे काही आजार असा आहे की अनुवंशिक तर असतो आणि काही व्यसन वगैरे केलं तर असतं, पण आता हा व्यसन बी करीत नाही, घरात अनुवंशिकता पण नाहीये. मग झाला कसा हे काय अजून डिटेक्ट नाही झाला, पण झाला त्याचा रिकवर करायसाठी मग त्याला सांगितलं की हे इकडं शोधाशोध चालू झाली. नेमका दवाखान्यात कुठं न्यायचं, मुंबई पुणे कुठं दवाखान्याचा तपास लावता मग त्याच्याच मित्रांनी कोणीतरी सांगितलं की बाबा टाटा हॉस्पिटल चांगलं आहे. मग त्याच्यानंतर
त्याला डिटेक्ट झाला होता डिसेंबर महिन्यात. डिसेंबरचे ते साधारण आठवडाभर गेला. डिसेंबरच्या एंडिंगला 25 तारखेच्या नंतर डिटेक्ट झाला. त्याच्यानंतर आठवडाभर असंच झाला, शोध आयुर्वेदिक चांगलंय, हे चांगलंय ते पाहण्यात. त्याच्यानंतर त्यांनी मग जानेवारीच्या 4 तारखेला प्रवास सुरू केला. तर तो मग मुंबईला गेले. तेव्हा मम्मी आणि ते दोघं आणि आजोबा गेलते. मग तिघं गेलते घरात. आम्ही छोटा भाऊ आणि मी, आम्ही दोघंच राहिलो. मग तेव्हा जेव्हा गेलते तेव्हा अकाउंटमध्ये मम्मीच्यात पैसेच नव्हते. साधारण असतील तेवढे पैसे, तेवढे तर साधारण 15-20 दिवसातच संपून गेले. कारण की मुंबईत राहणं सोपं नाही. एक दिवस जरी गेले तरी 1000 रुपये तर असेच संपून जातात एक दिवसाचं, जेवायला वगैरे. आणि राहायचं म्हटलं तर ते वेगळाच खर्च येतो. असं करताना ते 9 महिने काढणं 9 महिने काढणं सोपी गोष्ट नाहीये. तेवढे 9 महिने हे मोठा भाऊ आणि मम्मीने पूर्ण काढले. पैशाचा इश्यू असल्यामुळं त्याच्या मित्रांनी त्याला ऍडजस्ट केलं थोडंफार आणि सगळे पैसे संपले होते. परत मग त्याचं सगळं रिकवर झाल्यानंतर मग तो घरी आला 9-10 महिन्यानंतर. 9-10 महिन्यांनी रिकवर झाला, घरी आला. पण त्याच्यामध्ये साधारण 7 महिन्यात माझे फादर होते, पण ते पण बाहेर राहत होते सुरतला. तर त्यांना पण किडनीचा प्रॉब्लेम झाला आणि ते पण एक्सपायर झाले. त्यांचं दवाखान्यात जायला मम्मीचं जवळ नव्हती. मी एकटी काय करणार. तर आत्यांनी वगैरे पाहिलं, त्यांनी थोडं पाहिलं, तर ते एवढं व्यवस्थित त्यांचं रिझल्ट नाही आला. त्यामुळे ते एक्सपायर झाले. त्या काळात घरी फक्त मी आणि छोटा भाऊ. एवढं अवघड परिस्थिती होती. घरात पैसे तर काहीच नव्हते माझ्याकडे सुद्धा. कारण की मी काय करणार, घरी असले तरी काही थोडेफार पैसे असेल, त्यातले 2-3 हजार रुपये, त्यात काहीच होणार नाही. मग संध्याकाळी 5 वाजता पप्पांचं कळलं, पप्पा एक्सपायर झाले. त्याच्यानंतर गावातले लोक जमले की आता अंत्यविधी कशी करायची. माझ्याकडे काहीच माहित नव्हतं. मी मम्मीला विचारलं, मम्मी आता काय करायचं. तर मम्मी म्हटली आता जसं होईल तसं होईल, पाहू आपण. मग मम्मी 5 वाजता मी मम्मीला फोन केला, मम्मी असं असं झालंय. तर मम्मी रात्रीच्या 3 वाजता कोथरूड गावात आली. म्हणजे मुंबई वासून ती बसली असेल किती 6 वाजता, तर ती 3 वाजता आली. पप्पांचे एक्सपायर झालेले होते. तर पहाटे 4 ते 5च्या सुमारास त्यांचा अंत्यविधी कंप्लीट केला. ते दिवस परत आठवले तरी डोळ्यात पाणी येतं. कारण की इतकं अवघड सिच्युएशन होती. त्याच्यानंतर परत मग त्याचं केमोथेरपी चालू होते. परत ते गेले. मग मी घरी एकटीच होते. त्याच्यानंतर पण बऱ्याच 3-4 महिन्याचा कालावधी परत तसाच लोटला. मग मम्मी आणि ते घरी आल्यानंतर मग माझा पुढचा प्रवास चालू झाला.